मी रोज संध्याकाळी माझ्या घरामध्ये एक दिवा लावते आणि ह्या दिव्यामुळे माझ्या घरामधल्या सदस्यांना भविष्यात होणाऱ्या अतिभयंकर त्रासापासून मुक्तता मिळते आणि तो त्रास होतो ह्या मच्छरांमुळे. आता तुम्ही पाहू शकतात माझ्या घरामध्ये मच्छर किती मरून पडलेली आहेत. रोज संध्याकाळी दिवा लावून झाल्यानंतर घरामध्ये असा मच्छरांचा पाऊसच पडतो. अगदी खचाच्या खच मच्छर पडलेले असतात. आता हा बघा, हा तरफडतोय. आता मच्छरांचा ना इतकं आहे ना त्रास, आम्हाला काय सांगू. मी ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामध्ये आजूबाजूला वाडी आहे, त्यामुळे मच्छर संपतच नाही. संध्याकाळी आपण दारं खिडक्या बंद करू शकतो, पण आपण दिवसभर तर नाही बंद करून ठेवू शकत ना. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन हे मच्छर घरात शिरतात आणि जिथे अंधार असेल त्या जागी ना हे लपून बसतात. आता माझ्या किचनमध्ये ही कांदे बटाट्याची ट्रॉली आहे, ती ब्लॅक कलरची आहे आणि याचा फायदा घेऊन हे इथे लपून बसतात. आता घराच्या दरवाजांच्या मागे आपण असे कपडे टांगतोच, प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये असताच हे. तर ह्यामध्ये सुद्धा इतके मच्छर लपलेले असतात ना, थोडासा हात झटकला की ते अगदी फवाऱ्यासारखे उडतात. आता शंभूच्या खेळण्यांमध्ये सुद्धा इतके मच्छर असतात, टोपली तर अशी हलवली तरी ना तर अगदी फवारा उडतो. आता हे मच्छर कसे येतात, काय येतात, आपण कितीही दारं खिडक्या बंद करून दिवसभर बसू शकत नाही. आणि हे इतके बारीक असतात की ना अगदी छोटंसं होलसुद्धा पुरेसं आहे घरामध्ये शिरण्यासाठी. पण आता हे घालवण्यासाठी मला एक छान असा उपाय सापडलेला आहे. तो उपाय मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. नाही कुठला केमिकल स्प्रे, नाही कुठली अगरबत्ती, ना कॉईल, ना कुठला लिक्विड, नाही कुठलं मशीन. फक्त हा एक दिवा लावायचा आणि मच्छर आपोआप मरून पडतात. आता हे बनवायचं कसं, तर यासाठी आपल्याला कुठलीही बाहेरची गोष्ट आणायची नाही आहे. तर घरामध्येच आपल्याकडे असतात त्याच गोष्टी वापरायच्या आहेत. इथे मी थोडीशी कांद्याची सालं घेतलेली आहे आणि थोडीशी लसणाची सालं घेतलेली आहेत. कांद्याचा देठेकडचा भाग घ्यायचा नाही आहे, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे. आणि थोडीशी कडीलिंबाची पानं घेतलेली आहेत. तर ती आपल्याला सुकलेली हवी आहे, तर मी एअर फ्रायरमध्ये सुकवली तर ती थोडीशी जळाली, पण काही हरकत नाही, त्याचा इफेक्ट पण तेवढाच मिळणार आहे. आणि त्यासोबतच ही घेतलेली आहे तेजपत्ता, 3-4 तेजपत्ता आणि खूप साऱ्या लवंग, म्हणजे तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकतात. मला लवंगेचा वास आवडतो घरामध्ये म्हणून मी त्या जास्त घातल्या. आता हे सगळं मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकतात, पण मी असंच ठेवते. ते एकदम फाईन पावडर होत नाही माझ्या मिक्सरमध्ये. तुमच्याकडच्या मिक्सरमध्ये झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर अशा पद्धतीने माझ्या मिक्सरमध्ये झालेलं आहे. आता हे ना काय करायचं आहे, यामध्ये आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर मिक्स करायचा आहे. कापूर थोडासा बारीक कुटून घेते मी आणि तो यामध्ये घालणार आहे. तर तुमच्याकडे भीमसेनीच कापूर असायला पाहिजे असं नाही आहे. घरामध्ये कुठलाही कापूर असेल तर तो तुम्ही यामध्ये वापरू शकतात. फक्त त्याची छान अशी पावडर करायची आणि ती ह्या सालीमध्ये घालून ठेवायची, जे आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे त्यामध्ये. आणि हे ना एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. आपल्या गरजेनुसार आपल्याला लागेल तेवढं वापरायचं आणि नंतर पुन्हा डबा बंद करून ठेवायचा. आता हे तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतात, त्याचं खराब होण्याची बिलकुल चान्सेस नसतात. त्यामुळे एकदाच बनवून ठेवलं की छान पुरतं. आता मी हे बनवून ठेवलेलं आहे आणि हे डब्यात भरून ठेवते. तर त्याचा वापर कसा करायचा ते सांगते. कांदा घ्यायचा आहे आपल्याला, तुम्ही लिंबूसुद्धा घेऊ शकतात, पण मी कांदा घेतला कारण की कांदा जरा थोडासा मोठा असतो आकाराने. आतून छान पोखरून घ्यायचा कांदा. पोखरून घ्यायचा म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला होल करायचा आहे. खालचा जो बुडाचा भाग आहे ना त्याला काहीच करायचं नाही आहे, फक्त वरच्यावर म्हणजे जसा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याप्रमाणेच असं करून घ्यायचं आहे. आता मिक्सरमधून फिरवलेली जी काही पावडर आहे ना ती यामध्ये आपल्याला घालायची आहे. जेवढी कांद्यामध्ये सामावत असेल ना तेवढी त्यामध्ये घातलेली आहे मी. आता यावर ना आपल्याला तेल घालायचं आहे, पण तेल कुठलं घालायचं आहे, तर तेल घालायचं आहे मोहरीचं तेल. स्मेलचं असतं आणि या डार्क स्मेलमुळे काय होतं ना, मच्छरच नाही तर घरामधले झुरळ, पाली आणि इतर छोटे मोठे कीटकंसुद्धा पळून जातात. आता यामध्ये मी फुलवात घेतली आणि तेल टाकून घेतलं, जसं लागेल तेवढं तसं तेल घालायचं. आणि बास, ही जी वात आहे ना ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. आणि हे तुम्ही ज्या घरामध्ये ज्या रूममध्ये खूप मच्छर असतील ना त्या रूममध्ये फक्त ठेवायचं आहे. आता रोज संध्याकाळी म्हणजे साधारण 5 वाजता मी हे दिवे प्रज्वलित करते आणि सगळ्या रूममध्ये एक एक ठेवते. म्हणजे एक संध्याकाळचा झाडू होण्यापूर्वी सगळे मच्छर जे आहेत ना ते अगदी जमिनीवर सडा पडावा तसा पडलेले असतात आणि मग छान झाडू होतो, क्लीन होतात आणि संध्याकाळचे देवासमोर दिवे लागतात.
याच्या वासाने ना मच्छर खरोखरच मरतात, कारण की यामधले जे काही आपण घटक घातलेले आहेत ना त्याचा वास मच्छरांना आवडत नाही. आता दुसरा मी तुम्हाला जर तुम्हाला कांदा आणि हे दिव्याचं जरा कंटाळवाणा वाटत असेल ना, तर तुम्ही काय करायचं, आपल्या घरामध्ये असे हे गुड नाईटचे मॉस्किटो किलरचे हे असे लिक्विडवाले मशीन असतात, तर त्यातलं लिक्विड संपलं ना तर ते ओपन करायचं. आता ओपन केल्यानंतर यामध्ये घालायचं मोहरीचं तेल. मोहरीचं तेलच शक्यतो वापरा, किंवा कडुलिंबाचं सुद्धा तेल मिळतं, ते जरी मिळालं ना तरीसुद्धा चालेल. पण नाहीच जर मिळालं तर कडुलिंबाचं तर मोहरीचं तेल नक्की वापरा. यामध्ये घाला थोडासा कुटलेला कापूर आणि हे मिक्सरमधून बारीक केलेली ही पावडर यामध्ये घालायची. आणि बस तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घालू शकतात, किंवा तेल घालू शकतात. मी थोडंसंच घातलेलं आहे, कारण की मला इतर रूममध्ये सुद्धा पुरवायचं आहे. तर याचा असा फायदा होतो ना, जर कांद्याची जी वात आहे ना ती विझते, पण हे आहे ना हे निरंतर तुम्ही रात्रभरसुद्धा चालू ठेवू शकतात. याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, किंवा खोकला होत नाही, किंवा श्वासासाठी त्रास होत नाही. हे इतकं छान इफेक्टिव्ह आहे आणि याच्या वासाने मच्छर खरोखर मरून पडतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण बघू शकतात, मी तुम्हाला इथे प्रूफ दाखवते की हे आत्ताचे मच्छर आहेत. मी हे मशीन आणि ती जो दिवा लावलेला आहे त्यानंतर हे जेवढे मच्छर आहेत. आता हे एका रूमची कंडिशन आहे, बाकीचे रूम तर मी तुम्हाला दाखवलेलेच नाही आहे, पण हॉलमध्येच एवढे मच्छर आहेत. तर तुम्ही अंदाजा लावू शकतात की हॉलमध्ये मच्छर आहेत, तर मग अंधाऱ्या रूममध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये, अंधाऱ्या जागी किती सारे मच्छर असतील. तर हे होते खतरनाक मच्छर मारण्याचा अगदी साधा सोपा उपाय. उपाय कुठे शोधायला जायची गरज नाही, किंवा विकत आणायला जायची गरज नाही. घरामध्येच आपल्याकडे वस्तू आहेत त्या गोळा करायच्या आणि फक्त त्याचा छानपैकी उपयोग करायचा. तर तुम्ही बघितलंच असेल किती छान याचा इफेक्ट आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. घरातल्यांना, परिवारांना मच्छरांपासून होणाऱ्या रोगांपासून वाचवा. तर आता ना मी मच्छर मारते थोडेसे, काही अर्धे मळलेले आहेत तर ते पुन्हा उडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी थोडेसे झाडूने हलकासा त्यांना दाब देते आणि लई मरतात. मग फायनली उडण्याच्या कंडिशनमध्ये ते राहत नाही. तर अशा पद्धतीने आजचा हा विषय होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे कमेंट नक्की करा, आणि तुम्हाला याचा खरोखर फायदा झाला की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर इतर सारे भरपूर व्हिडिओज आहेत जे तुम्हाला असेच फायद्याचे ठरणार आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा. तर पुन्हा भेटूच अशा एका वेगळ्या विषयासोबत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.